स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ जे बांधकाम कामगार असणार आहेत तर त्यांच्यासाठी आत्ताची महत्त्वाची बातमी असणार आहे। ज्या बांधकाम कामगारांना घर नाही किंवा त्यांना राहण्यासाठी जागा नसेल तर अशा बांधकाम कामगारांना मिळणार आहे घरकुल योजना। तर घरकुल योजनेतून त्यांना जास्त अनुदान सुद्धा मिळणार आहे। 50% वाढ या अनुदानामध्ये झालेली आहे। त्याचबरोबर तर हे अनुदान किती टक्के जास्त असणार आहे, त्याचबरोबर पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांसाठी अधिक रक्कम कोणती असणार आहे अशी बरीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ असणार आहे बांधकाम कामगारांना शेअर करा। ज्या बांधकाम कामगारांना अद्याप घर नाही किंवा घरकुल योजनेचा त्यांनी लाभ घेतलेला नसेल तर अशा बांधकाम कामगार लाभार्थ्यांसाठी अतिशय मोठी अपडेट असणार आहे। बघा आज आहे 7 ऑगस्ट 2026 तर आजची मोठी अपडेट लाभार्थ्यांसाठी असणार आहे। जे कोणी बांधकाम कामगार असणार आहे तर त्याची सदर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। बघा महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याण जी योजना आलेली आहे त्याच्यामध्ये बांधकाम कामगार घरकुल योजना ही जी योजना आहे तर ही सुद्धा आहे। तर ही योजनासाठी बघा जे काय अनुदान मिळतं तर ते पहिलं काय व्हायचं तर बांधकाम कामगारांना 1 ते 1.25 लाख रुपये असं अनुदान होतं। त्या शौचालयासाठी 12,000 रुपये अनुदान होतं। त्याचबरोबर रोजगार हमीसाठी 18,000 रुपये असं अनुदान होतं। तर असे एकूण अनुदान जे होते तर ते 1,45,000 किंवा 1,50,000 म्हणजे 1.5 लाखापर्यंत अनुदान होतं ते घरकुल योजनेसाठी। परंतु आता महागाईच्या काळामध्ये बांधकाम कामगारांना घर बांधणे एवढ्यामध्ये शक्य होत नाही, त्याच्यामुळे कामगारांसाठी मोठी गुड न्यूज असणार आहे। बघा अशा बांधकाम कामगारांसाठी कल्याण मंडळातर्फे जी मुंबई अंतर्गत जी योजना राबवण्यात आलेली आहे तर अशा योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी असणार आहे। बघा घरकुल योजनेमध्ये आता वाढ होण्यात आलेली आहे। वाढ किती केलेली आहे तर बघा साधारणतः 50% वाढ केलेली आहे। म्हणजे पहिलं काय व्हायचं 1,45,000 ते 1.5 लाखापर्यंत अनुदान होतं तर आता त्याच्यामध्ये 50% वाढ म्हणजे 50,000 रुपयांनी वाढ झालेली आहे। तर 2 लाख रुपये असे अनुदान झालेलं आहे। परंतु कुल योजनेसाठी अनुदान आहे। त्याचबरोबर 18,000 रुपये शौचालयासाठी असणार आहेत। त्याचबरोबर रोजगार हमीसाठी 25,000 रुपये असणार आहेत। तर असं अनुदान 2,45,000 ते 2.5 लाखापर्यंत मिळणार आहे। असा हा शासन निर्णय आलेला आहे। तर असा हा शासन निर्णय असणार आहे। तर या निर्णयामुळे बांधकाम कामगारांना खूप मोठी बातमी असणार आहे। त्याच्यामुळे बघा जे कोणी लाभार्थी असणार आहेत कामगार असणार आहेत तर त्यांनी याची नोंद घ्यायची आहे, नोंदणी करायची आहे। कारण बघा ज्यांनी सेफ्टी किट डिनर सेटची अपॉइंटमेंट जर घेतलेली असेल, ह्या वस्तू मिळालेल्या असतील, त्याचबरोबर त्यांचं कार्ड सुद्धा रिन्यू झालेलं असेल तर अशा कामगारांनी आपल्या घरकुल योजनेच्या यादीमध्ये नाव नोंदणी करायची आहे, अपॉइंटमेंट त्याची बुक करायची आहे, क्लेम करायचं आहे। त्या कामगारांना राहण्यासाठी घर नाही किंवा मग बघा त्यांना जागा नसेल तर बघा आता शासनाने काही निर्णय सुद्धा जास्तीचे घेतलेले आहे। त्याच्यामध्ये 1000 रुपयाची भर जास्त टाकलेली आहे। 50,000 रुपये रक्कम ही जास्त अनुदानामध्ये भर अनुदान हे शासनाने जास्त दिलेले आहे ते कामगारांसाठी असणार आहे। जे कोणी नोंदणीकृत बांधकाम कामगार असणार आहेत तर त्यांनी आपली घरकुल योजनेमध्ये नाव नोंदणी करायची आहे, नाव नोंदणी सक्रिय आहे। आणि बघा ज्यांचं बांधकाम कार्ड असेल तर अशा बांधकाम कामगारांनीच पात्र ठरणार आहे। लेबर कार्ड तयार असणार आहे तर हे बांधकाम कामगार पात्र असणार आहेत। ज्यांचं कार्ड नसेल तयार तर ते अपात्र ठरणार आहेत। त्याच्यामुळे बघा जी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही बांधकाम कामगार घरकुल योजनेमध्ये तुमचं क्लेम करू शकता आणि घरी बसल्या तुम्ही नाव नोंदणी करू शकता, अर्ज करू शकता। माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।